नमस्कार, विनय कोठवदे व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज वीकेंड असल्यामुळे आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग करणार आहोत आणि आज तुम्हाला मी घेऊन जात आहोत मांगीतुंगी येथे। मांगीतुंगी नाव तर ऐकलंच असेल तुम्ही। जैन धर्मातलं अतिशय पवित्र असं ठिकाण आहे। जसं काशी आहेत हिंदूंसाठी, धाम आहेत 4 हिंदूंसाठी, तसं जैन लोकांचं पवित्र असं ठिकाण मांगीतुंगी म्हणून अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे। तिथे आज आपण जाणार आहोत। मांगीतुंगी तुम्ही म्हणाल कुठे आहे, तर मांगीतुंगी साधारण नाशिकपासून 122 किलोमीटर अंतरावर असलेलं ठिकाण आहे, जे सटाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतं। सॉरी, नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये सटाणा तालुक्यात येतं। आणि साधारण नाशिकपासून 122 किलोमीटर जर तुम्ही आणि धुळ्याहून येणार असेल तर साधारण 86 किलोमीटरवर अंतरावर असलेलं हे मांगीतुंगी हे ठिकाण आहे। सो आपण आता ऑन द वे आहोत ना मांगीतुंगीच्या। भेटूया आपण मांगीतुंगी येथे पोहोचल्यावर। सो ताहराबाद म्हणून एक छोटं गाव लागतं सटाण्याच्या पुढे। तिथून थोडं पुढे अंतर गेलं की लेफ्ट साईडला असा टर्न लागेल तुम्हाला। तिथे लेफ्ट साईडला तुम्हाला जायचं आहे मांगीतुंगीसाठी जाण्यासाठी। सो हे प्रवेशद्वार आहे, बघू शकतो आपण बोर्ड, श्री क्षेत्र मांगीतुंगीजी दिगंबर जैन देवस्थान। सो आता आपण या रोडला लागलेलो आहोत। पुढे बघू शकतो आपण मांगीतुंगी पण दिसत आहे। इथे डोंगर आपल्याला प्राचीन श्री तीर्थक्षेत्र 6 किलोमीटर अंतरावर आहे बघा। एक मांगी आहे आणि एक तुंगी आहे, असे 2 डोंगर आहे। सो 6 किलोमीटर अंतरा आपण गेलो की तुम्हाला आपण इच्छित स्थळी पोहोचणार आहोत। रोड थोडासा खराब आहे पण इट्स ओके। जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर काही अडचणीच्या मार्ग येतच असतात, ते पार करून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचावंच लागतं। सो अतिशय छान असे मांगी आणि तुंगी डोंगर असे उभे दिसत आहे आपल्याला। 6 किलोमीटर अंतरावर आहेत, बघूया आपण। सो बघू शकतो आपण आता अतिशय सुंदर असं दर्शन होत आहे आपल्याला मांगी आणि तुंगीचं। आता साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहोत आपण मांगीतुंगीच्या। आणि स्टेप्स बघू शकतो आपण, तिथे व्हाईट्स ज्या दिसत आहेत ना, त्या व्हाईट कलरच्या त्या स्टेप्स आहेत। आणि वरती जायला अतिशय छान अशी व्यवस्था केलेली आहे देवस्थानातर्फे। साधारण 2 ते 2.5 हजार स्टेप्स वरती चढलात तुम्ही तर आपल्याला ऋषभ भगवानची जगातली सर्वात मोठी अशी मूर्ती भेटते, जी पूर्ण पहाडातून बनवलेली आहेत। आणि ते पहाड बनवण्यासाठी त्यांना साधारण 20 वर्ष लागलेली आहेत आणि ती बांधण्यासाठी मूर्ती साधारण 3 वर्ष लागलेली आहेत। साधारण 23 वर्षात हे पूर्ण कन्स्ट्रक्शन तयार करण्यात आलेलं आहेत। आणि भिलवड म्हणून एक गाव लागतं पायथ्याशी, त्या भिलवड गावाच्या इथेच हा डोंगर आहे मांगीतुंगी नावाचा। आणि साधारण जी मांगी दिसत आहे, जे लेफ्ट साईडचं दिसते तुम्हाला, ते मांगी आहे। साधारण 4343 फूट उंचीचा असा हा डोंगर आहे। आणि जे तुंगी आहे त्याची जी उंची आहे ती साधारण 4366 फूट आहे। सो साधारण जे नाशिक टू तुम्ही आलात, ज्याप्रमाणे मी सांगितलं, साधारण 122 किलोमीटर अंतरावर तुम्ही इथे पोहोचू शकतो। सो आता आपण डायरेक्ट ऑन द वे आहोत आणि तिथे जाऊन आपण तुम्हाला मी आता पुढचं माहिती देणार आहे। भिलवड गावाच्या पायथ्याशी जर आलो आपण, तिथे बाजूलाच तुम्हाला अशी एक वन क्षेत्राच्या कडून एक पावती फाडावी लागते। साधारण 50 रुपयाची एंट्री फी आहे इथे वन विभागाची। तिथून जर आलात तुम्ही तर इथं तुम्हाला कार फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्हाला पार्किंग इथे फ्री आहे, अतिशय प्रशस्त अशी फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे, बघूया अशी। आणि तिथून जर आलात तुम्ही, तिथून आपलं गाडी पार्क करून साधारण इकडे या तुम्ही। असं जर आलात लेफ्ट साईडला, तिथूनच संस्थेतर्फे म्हणजे प्रायव्हेट गाड्या आहेत, जी आपल्याला 100 रुपीज घेऊन ऋषभ महाराजांचं जे स्थळ आहे तिथपर्यंत आपल्याला वरपर्यंत ते घेऊन जातात। आपण आता तिकडनंच जाणार आहोत। धन्यवाद। सो आता आपण आलेलो आहोत एंट्रीच्या इथे, जिथून अशा 4 व्हील ड्राईव्ह गाड्या असतात, ज्या आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात मांगीतुंगीच्या टोकापर्यंत। आणि हे बघू शकतो आपण टोकापर्यंत, म्हणजे तिथे लिफ्ट आहे,
तिथून लिफ्टपर्यंत ते घेऊन जातात आणि आपल्याला लिफ्टमधून घ्यायचं असतं, तिथे जायचं असतं वरती. ही वाहन व्यवस्था कार्यालय आहे एंट्रीलाच. साधारण सकाळी चालू होतं ते आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच माहिती. सर किती वाजेला शेवटची गाडी असते? सर शेवटची गाडी किती वाजता असते? 5:30 आणि सकाळी कितीला असते पहिली? 8 ते 5:30 पर्यंत असते शेवटची गाडी. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ट्रिपचं नियोजन करा. हे असा प्रकारचा पास असतो. साधारण 100 रुपये एंट्री फी आहे एका पर पर्सनची. आणि ही 4 व्हीलर ड्राईव्ह गाडी वापरण्याचा जो प्रमुख उद्देश जो आहे, अतिशय बघू शकतो पहाड आहे तो उंच असं, तिथे 4 व्हीलर ड्राईव्ह शिवाय पर्याय नाही आहे. 4 व्हीलर ड्राईव्हचा कन्सेप्ट असा असतो, दोघं चाकं फिरतात, नाही तर काही गाड्यांचं फक्त एक चाक फिरत असतं आणि त्या पुढच्याला ते खेचत असतं, पण या गाडीचे दोघं चाकं फिरतात, त्यामुळे त्याला टॉर्क जास्त बसतो आणि ते इझिली पहाड क्लाइंब करतं. ही अशी एंट्री आहे. आवश्यक सूचना बघू शकतो आपण. तुम्ही इथे पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकतात सर्व सूचना ज्या आवश्यक आहेत त्या. ही पूर्ण हिस्ट्री त्याची घेतलेली आहे, लिहिलेली आहे इथे. आणि ही एंट्री आहे. आता थोड्याच वेळात आपली गाडी जाणार आहे, सो तुम्हाला मी त्याचा पण फेरफटका त्या गाडीतून दाखवणार आहोत. सो आता गाडीत बसलेलो आहे आम्ही 4 व्हील ड्राईव्हमध्ये. बघू शकतो आमचे सारथी आहेत सोबत, देशमुख साहेब. देशमुख साहेब आज आमच्या रथाचे सारथी आहेत 4 व्हील ड्राईव्हचे. आणि जोरात गाडी चालवत आहे. ती 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळे टॉर्क जास्त मिळतोय आणि इझिली जो पहाड आहे आपला तो सर केला जातोय. वरती बघू शकतो ती मूर्ती आहे, जे कन्स्ट्रक्शन आहे ना तिथपर्यंत जायचंय आम्हाला. हे मांगी आहे राईट सर? मला माहिती सांगा या स्थळाबद्दल थोडी. मांगी आहे. बरं. 108 फुटाची मूर्ती बनवली आहे, त्याला मांगी म्हणतात. बरं. आणि खालच्या बाजूचं टोक आहे त्याला तुंगी म्हणतात. खालचं ते बोलतं हे तुंगी. म्हणजे हे जे लेफ्ट साईडला आहे माझ्या बोटाच्या डिरेक्शन आहे ते मांगी. मांगीवरच 108 फुटाची जगातली सर्वात मोठी मूर्ती बनवलेली आहे ऋषभ भगवानची. आणि त्याच्याच राईट साईडला बरोबर जे आहे ते तुंगी आहे. आणि साधारण किती पायऱ्या आहे सर? 2000 प्लस. 2000 प्लस पायऱ्या आहेत. इथे बघू शकतो फॅमिली पण एन्जॉय करते. ही माझी वाईफ, ही माझी मुलगी आणि आमच्या काकू. काकू कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्ही आमचं गाव जे आहे देशिरवाडे पिंपळनेर, इथून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. तिथूनच हे स्थान आहे मांगी तुंगी. बघू शकतो अतिशय थ्रिलिंग असा प्रवास आहे हा. आणि आता साधारण आम्ही किती फूट अंतरावर असाल आपण वरती? अच्छा, क्या बात आहे. हा पहाड आहे आणि पहाड पूर्ण पहाडातून बनवलेली मूर्ती आहे ना? ही एका पहाडातून बनवलेली मूर्ती आहे. CR पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर ना? CR पाटील सर ना? राईट राईट राईट. सो बघू शकतो ही सह्याद्रीच्या उपरांग आहे, पर्वतरांग. आणि हे आलेलं आहे आपलं ध्येयस्थळ. क्या बात आहे. ही 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळे इझिली एकदम जाते आहे. ही महिंद्राची गाडी राईट? महिंद्रा बोलेरो आहे का ही? आणि तिला 4 व्हील ड्राईव्ह करून घेतलेलं आहे. बघू शकतो खालचा व्ह्यू पण जबरदस्त आहे. आणि पूर्ण अशी पर्वतरांग आहे आजूबाजूला. ओवी कसं वाटतं बेटा? कसं वाटतं ओवीला? ही माझी कन्या रत्न पण आनंद घेते निसर्गाचा. अतिशय थ्रिलिंग असा प्रवास आहे हा. आणि या ज्या व्हाईट स्टेप्स आहेत ते ॲक्च्युली पायऱ्या आहेत. खालून पायऱ्यांनी जाऊ शकतात. साधारण किती वेळ लागतो पायी गेलो तर आपण पायऱ्यांनी? हे बघा हा ब्रेक आहे. हा आता हँडब्रेक वरून त्यांनी आता कोणता 4 व्हील ड्राईव्हचा ब्रेक मारलेला आहे त्यांनी. आणि आता बघू शकतो ही बघा किती चढ आहे आणि एकदम इझिली ते आता सर केलं जाणार. प्रचंड असा चढ आहे हा ॲक्च्युली. तुम्हाला कॅमेरात कल्पना येत असेल का आय डोंट नो, पण अतिशय चढ एकदम इझिली ते 4 व्हील ड्राईव्ह आता काम करतंय ॲक्च्युली. आणि आता मगाशी चालली होती नॉर्मलला चालली होती गाडी राईट? ओके, क्या बात आहे. साधारण 4 ते 5 मिनिटात आपण वरती पोहोचतो. आणि विशेष म्हणजे
इथून खाली 100 रुपयाचं तुम्ही तिकीट काढलं ते तुम्हाला ते वरती पण सोडतात आणि वरती सोडल्यावर तिथे एक लिफ्ट आहे जे आहे ना कन्स्ट्रक्शन केलेलं, राईट ना? हां, ती लिफ्ट आहे, त्या लिफ्टचे पण त्याच्यातच चार्जेस इन्क्लूड आहे, राईट सर? ओके सर, एक मिनिट. हे पाटील साहेब आहेत, आता पाटील साहेबांना भेटणार आहे. सो आता इथे आलेलो आहे आपण. इथे लिफ्टची सुविधा असते. ही 4 व्हील ड्राईव्ह आपल्याला इथपर्यंत आणून सोडते आणि इथून लिफ्ट आपल्याला वरपर्यंत घेऊन जाणार आहे. छोटे छोटे माकडं आहे इथे, बघू शकता छोटे. त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर वस्तू आणायचे नाही, तुम्हाला खाण्याचे पदार्थ बिलकुल आणायचे नाही आहे, नाही तर ते आपला खाण्याचे पदार्थ घेण्याच्या दृष्टीने ते कधी कधी मोबाईल पण घेऊन घेतात. सो आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल. आणि ते डोलीची पण व्यवस्था आहे. जर कोणी म्हातारा वयस्कर असेल त्यांना डोलीने पण इथं जाता येतं. आणि इकडे तुंगीकडे जाता येतं. हा जो रस्ता जातोय ना लेफ्ट साईडचा जो आहे इकडनं, तिथून तुंगीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि इकडे आहे हे मांगीच्या इथे, जिथे मांगी जो डोंगर अजय ऋषभ देवता जी आहे ती त्यांनी मांगीच्या इथे पोटामध्ये त्यांनी बनवलेली आहे. सो आता आपण बघणार आहोत लिफ्टकडे. या लिफ्टच्या स्टेप्स आहेत. सो बघू शकतो माकड इथे. त्याला तर बिलकुल तुम्ही हट वगैरे करू नका, ते अंगावर येतं. त्याचं नाव घेऊ नका. मुक प्राणी आहे, त्याची काळजी घ्या. ही लिफ्ट आहे. एक बार में 8 आदमी जा सकते हैं इसमें, ऐसा लिखा है यहाँ पे. ही आपल्याला वरती घेऊन जाणार आहे, बघू शकतो. ही आहे लिफ्ट. लिफ्ट पण मी तुम्हाला दाखवतो. हे इथे लिफ्टमध्ये एंट्री केलेली आपण. किती नंबरला घ्यायची? 5 दबाय बोलले ते हे बघा इथे पटलेलं आहे. आपल्याला लिफ्ट केले 5 दबाय म्हटलेलं आहे. सो 5 नंबर प्रेस करायचं इथे आल्यावर, जे आपल्याला घेऊन जाणार आहे. आता लेटेस्ट गो. आता आपण वरती चाललोय. सो आता आपण लिफ्टमधून आलेलो आहे. साधारण 30 सेकंद लागत असतील फक्त. बघू शकतो काय छान असं प्रचंड असं डोंगर आहे. आणि त्या डोंगरामध्ये आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती मूर्ती ऋषभ भगवानची 108 फुटी ही आता आपल्याला दिसते. इथे पण माकड आहेत, जरा सांभाळून राहायचं त्यांच्यापासून. इथे आपल्याला चप्पल आणि बूट काढावे लागतात कंपल्सरी. वा, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ना, हीच ती मूर्ती 108 फुटी. मोबाईलमध्ये पण सामावत नाही तिचा. वा. आणि बघू शकतो हा जो पहाड आहे सरळ सरळ, त्याच्यातून ती कोरीव काम करून बांधलेली मूर्ती आहे. अतिशय छान. 108 फूट भगवान बघू शकतो. साधारण 20 वर्ष त्यांना या पहाडातून ही मूर्ती साकारायला लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही जी बांधणी आहे त्याची केलेली, बांधायला तिला साधारण 3 वर्ष लागलेले आहे. असं साधारण 23 वर्ष असं हे काम चालू आहे. जबरदस्त जबरदस्त बघू शकतो. अतिशय छान असं वातावरण आहे इथलं. हे दृश्य. ही जी मूर्ती अतिशय सुंदर अशी बांधलेली आहे, तिचा इतिहास काय आहे, या जागेचा इतिहास काय आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत आहेत तिथे विनोद जैन सर. विनोद जैन सर यहाँ पे सब जानकारी देते हैं इसके बारे में. सर आपको हिंदी में कन्वीनियंट है या मराठी? हिंदी. सर नमस्कार, विनय कोठारी व्लॉग्स में आपका स्वागत है. हमें इनकी मूर्ति कैसे यहाँ पे तैयार की गई है और इस क्षेत्र के बारे में का जो इतिहास है वो हमें संक्षिप्त में बताइएगा आप. ये मांगी तुंगी सिद्ध क्षेत्र दिगंबर जैन सिद्ध भूमि है. दिगंबर जैन आमनाय के अनुसार यहाँ 99 करोड़ मुनियों ने मुक्ति प्राप्त की. ये विश्वगुरु आदिनाथ भगवान की जो प्रतिमा आप सबसे बड़ी प्रतिमा देख रहे हैं विश्व में, ये तीर्थ हमारे ज्ञानमती माता जी की पावन प्रेरणा से और दिगंबर जैन बंधुओं के पावन आशीर्वाद से विकसित हुई है. दान के प्रभाव से ये सब क्षेत्र विकसित होते हैं. यहाँ श्रावकों के घर नहीं है. विश्वगुरु आदिनाथ भगवान को सर्वमान्य देव माना जाता है. जैन धर्म के ये पहले तीर्थंकर हैं. इनका बैल का चिन्ह है, इसलिए इनको शंकर जी भी कहते हैं.
1008 नामों से ये पूजे जाते हैं और इनको विष्णु, शंकर, ब्रह्मा आदि मानव, मौलवी, गॉड फादर सभी इनको इन्हीं के रूप हैं। तो इन्होंने विश्व को सफल जीवन के सूत्र दिए। आज हंसी मसी, शिल्प, कला, वाणिज्य जिनमें हमारे जीवन की जीविका के साधन हैं, वो सब इन्हीं के ज्ञान का जी जी जी। और ये जो मूर्ति जो है कितने दिनों में बनाए गए? 20 साल में मूर्ति को बना के तैयार किया गया। जैसे ये पेडिस्टल ये गोलक है, हाँ। इसको मूर्ति के हिसाब से मतलब इस पहाड़ के एक चौकोर पीस को निकाला गया। अच्छा। पहाड़ से 750 फीट ऊपर से काटा गया। हो। फिर ये 150-200 फुट का एक पीस निकाला गया। उसमें से 121 फीट की प्रतिमा है। ये एक चरण के नाखून से लेकर माथे तक 108 फीट है। ये कमल से लेकर नीचे जमीन से लेकर ऊपर तक 108। अच्छा, यहाँ से लेके यहाँ से तक 108। हाँ। और ये पूरा विश्व में एक ही मूर्ति है। विश्व में अखंड पाषाण की ये दर्शनीय सबसे पहली मूर्ति है। वर्ल्ड रिकॉर्ड में इसका नाम है। अच्छा। इसका एनर्जी लेवल जो है वो सबसे ज्यादा है। एनर्जी लेवल की जो मशीन आती है नापने वाली, वो पूरा नाप नहीं पाती इसके एनर्जी लेवल को। एक सेकंड में यहाँ से यहाँ आती है। क्या बात है। तो इसका मतलब इस क्षेत्र का भी प्रभाव है। यहाँ का इतिहास ये है, मांगी तुंगी 2 पर्वत श्रेणी है। ऊपर वाला मांगी पर्वत है, वो नीचे वो उंगी पर्वत है। राइट। तो मांगी पर्वत पर 7 गुफाएं हैं जो लाखों वर्ष पुरानी है, जैन साधुओं की। ओके। इसमें जैन शास्त्र के अनुसार पहली गुफा सीता माँ की है, जहाँ सीता माँ ने 72 सालों तक तपस्या करके स्वर्ग प्राप्त किया। इसके बाद आगे चलकर इसमें अनंत मुनियों की प्रतिमाएं हैं। राम का मतलब योगी रूप सिर्फ यही है। राम के जितने भी मंदिर हैं पूरे विश्व में सब धनुष वाले राम के हैं, लेकिन यहाँ महायोगी राम के रूप में विराजमान है। हनुमान को यहाँ से सिद्धि प्राप्त हुई। हनुमान का मानव रूप यहाँ पर है। पूरे विश्व में सिर्फ अकेला यही। बलराम के जो कृष्ण के बड़े भाई थे बलराम, उनका पीठ के दर्शन यहाँ होते हैं। उनका कारण ये है कि वो कामदेव का अवतार थे, तो उनको देखकर स्त्रियों के भाव मतलब जो है मोहित हो जाते थे, इसलिए वो अपनी सुध-बुध खो देती थी। उन्होंने किसी को अपनी शक्ल ना दिखाने का त्याग किया और अपने पर्वत की तरफ मुँह करके तपस्या की। इस हिसाब से इनकी मोक्ष मूर्ति है। हनुमान, सुग्रीव, सुनील, गव, गवाक्ष, नील, महानील, जिनको हम सब लोग राम के सेनानायक मानते हैं, वो सभी यहाँ से तपस्या करके मोक्ष प्राप्त किए। अच्छा। ये पावन तीर्थ आप सबके लिए वंदनीय है। क्या बात है। बहुत बहुत अभी यहाँ पे पाटिल साहब दिख रहे हैं, उन्होंने उनके अंडर में ही ये जी किया हुआ है। सो बहुत अच्छी जानकारी दी है आपने। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच सर। थँक यू व्हेरी सबको मच। सादर करते हैं। थँक यू। सो अतिशय छान अशी माहिती आपल्याला दिलेली आहेत जैन सरांनी। आपल्याला याचा पूर्ण इतिहास समजलेला आहे आणि छान असं क्षेत्र आहे। अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे। बघू शकतो ही मूर्ती बघा कुठून स्टार्ट होते ती स्टार्ट टू एंड 108 फुटाची मूर्ती आहे आणि मला खरंच इथून निघावंसं वाटत नाही, इतकं सुंदर वातावरण आहे। हा आहे कडक उन्हाळा, साधारण आता 4था महिना चालू आहे वर्षाचा। एप्रिल मे आहे, 1 मे। इतकं प्रचंड ऊन आहे, साधारण 43 प्लस असं टेम्परेचर असेल। पण इथे आल्यावर जो गारवा मिळतोय प्रचंड, म्हणजे अतिशय, म्हणजे तुम्ही AC फिका आहे याच्यासमोर, इतकं छान असं गार हवा आहे। आणि जसं त्यांनी सांगितलंय, हा जो आहे आपण आता मांगीवर उभे आहोत। या साईडला तुम्हाला जो तिकडची जी रांग दिसते ते जो डोंगर आहे तिथे तुंगी आहे। खालून तुम्ही तिथे पण जाऊ शकतात आणि पूर्ण इतिहास आपण सरांकडून जाणून पण घेतलेला आहे। सो अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, या तुम्ही। आणि इथे ट्रेकला पण तुम्ही येऊ शकतात सुट्टीच्या दिवशी। आणि साधारण जर तुम्ही जर ट्रेकला येणार असाल तर 4 ते 5 तासात तुमचा हा ट्रेक खालून येऊन वरती इथे येऊन तुम्ही कन्क्लूड करू शकतात। खाली जाऊन साधारण 2000 स्टेप्स तुम्हाला चालाव्या लागणार आहेत। आणि इथे आल्यात की तुम्हाला परत तुंगीला जर जायचं असेल तर फर्दर आय थिंक 500-600 स्टेप्स तुम्हाला वरती तिथे चढावं लागणार आहेत। आणि स्टेप्स पण अतिशय सेफ आहेत। तुम्ही या इथे विथ फॅमिली ट्रेकला येऊ शकतात। प्लस इथे तुम्हाला एक धार्मिक स्थळाला पण चांगली व्हिजिट तुमची इथे होऊ शकते। अतिशय सुंदर असेच ठिकाण आहे। सो आता जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।